हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि मी 8:15ला निघली होती घरून. 9:13 झाले, आता पोहोचले इथं. मला सरकी खुरपून घ्यायची. तिकडं ताई ते घरातच वाटतं, कोणी दिसत नाही आहे. माझं सामान खुरपते. आईने पाठवले, मागच्या वेळेस गावातून आणले होते आईने कोणाची तरी. यावेळेस आईने पाठवले. आता तेच इथपासून सुरुवात करते. आता मी इकडे राहिलेली आहे ना, इथपासून सुरुवात करते. टाइमपास काही करत नाही. हे बाई खुरपाची राहिलेली आहे ही सरकी ना. हे पूर्ण इकडे तास आहे ना खुरपाची राहिले. तिकडे ना मी मागच्या वेळेस खुरपले होते. तर चला आता खुरपून घेते. आणि जेवण वगैरे काही केलं नाही मी अजून. करण आता भूक लागल्यावर आता करून घेते. आरू घरी ठेवलं. आरूला, श्रुतीला पण सर्दी झालेली. श्रुतीला पण म्हटलं तू आंघोळ वगैरे काही नको करू, थोडंसं आरूला बघ. आणि आई पण बघणार आहे आरूला. आणि प्राचीला शाळेत मीच सोडलं येताना. चला मग आता लागते मी. दुपारून काही दाखवते तुम्हाला. काही मला सरकीचे पण सीड्स आणले मी, तर ते पण दाखवते. पाण्याची बॉटल घरूनच आणली मी. आणि ते गाईसाठी पोळ्या आणल्या, ते निघल्या बाहेर. इथं खुरपं आणलं. याच्यात टिफिन पण आणला. जास्त नाही, सांडण म्हणून लोणचं पोळी ते आणलं. या सरकीचं सीड आणलं. काही जिथं जिथं राहिलेलं लावायचं. येताना 150 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं. काही भुईमुग पण याच्यात आता लावणं झालं, लावणंच काही नाही, लावायचंच म्हणून सरकी लावून जिथं जिथं खाडे दिसायले अजून तिथं तिथं. चला मग मी करते. हे बघा, इथं महादेवची पिंड मांडलेली आहे. इथं आमचं हे बेलाचं झाड. आणि हा रस्ता आहे ना गावाकडं जातो. ही शेळी आणि इथं ते वासरू आहे बघा. हा रस्ता आहे ना गावाकडं जातो. आणि इथं आमची आता इथं बॅग ठेवली. आता राहिलेले तास खुरपून घेते. आणि आमच्या आईन त्या पण रोजानी जाणार आहे. आता त्यांचं पण आवरलं, जेवण वगैरे करून आलो. पण इकडे या पांदीला आहे ना सगळे लिंब आहे. तर त्याच्यामुळे आहे ना माकडं एवढं परेशान करते ना, वानर येते याच्यावर. त्याच्यामुळे इकडून मूग तूर काही पण असं अलीकून नाही लावावं लागत. तिकडं पलीकडं लावावं लागतं. तर इकडून सगळं खातात ते. चला मी लागते आता कामाला. मधात तुम्हाला दाखवते. इथं स्कूटी लावते मी. आणि इथून इथून पांदी आमच्या शेताकडे जायला. झाली आता बऱ्यापैकी खुरप ना. हा आता परत 2-3 दिवसाला येईन. कुठं राहिलं, जिथं राहिलं गवत तिथं काढन आता 2-3 दिवसाला. आता निघते मी जालन्यासाठी. तर रस्त्याने काही थांबून शूटिंग घेणं.